प्लस बी ब्रॅकेट्स क्यूब आणि ए मायनस बी ब्रॅकेट्स क्यूब हे दोनही फॉर्म्युले या ठिकाणी यूज करायचे आणि दिलेल्या टर्म्सचं एक्सपान्शन करायचं आहे। एक्सपान्शन केल्यानंतर ज्या टर्म्स कटवता येतात म्हणजे टर्म सेम आहेत मात्र त्यांची चिन्ह विरुद्ध आहेत अशा टर्म कॅन्सल करायच्या आणि उरलेला आन्सर लिहायचा आहे। यालाच काय म्हणायचं? सिम्प्लिफाय करणं। सिम्प्लिफाय करणं, सोपे रूप देणं, याला म्हणतात सोपे रूप द्या। आता बघा, अशा पॉलिनॉमियलचं एक्सपान्शन तुम्ही यापूर्वी केलेलं आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं एक्सपान्शन। मग त्याप्रमाणे जर आपण हे करायला घेतलं तर कसं होईल पहा बरं। दॅट इज इक्वल टू, याचं एक्सपान्शन करूया। हा, 2a चा काय होईल? क्यूब होईल, बरोबर। परत प्लस 3 इन ब्रॅकेट, कसं आहे हे? 2a ब्रॅकेट स्क्वेअर इंटू b, परत प्लस 3 इन ब्रॅकेट 2a इन अनदर ब्रॅकेट, किंवा b चा डायरेक्ट स्क्वेअर जरी घेतला तरी चालेल। म्हणजे पहिल्यांदा ह्याचा स्क्वेअर घेतला, सेकंड टाइम b चा स्क्वेअर घेतला, आता प्लस काय करायचं लास्ट? b चा क्यूब। तर ही पहिल्या एक्सप्रेशनचं एक्सपान्शन केलं आपण ह्या। आता पुढे काय? मायनस आहे, पुन्हा एक ब्रॅकेट करायचं आणि ह्याचं एक्सपान्शन लिहायचं। आता बघा कसं असतंय माहिती आहे तुम्हाला, आठवत आहे? 2a चा क्यूब मायनस 3 इन ब्रॅकेट 2a चा स्क्वेअर b, पुन्हा प्लस 3 इन ब्रॅकेट 2a आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि लास्ट काय आहे? मायनस b चा क्यूब। ओके, आता क्रिया करायची नाही, पहिल्यांदा काय करायचं? चिन्ह मध्ये पाठवायचं। ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साइन असेल तर मायनस साइन मध्ये मल्टिप्लाय केल्यावर सगळी चिन्ह काय होतात? उलट होतात, चेंज होत जातात। जसं की 2a ब्रॅकेट्स क्यूब प्लस 3 2a स्क्वेअर b प्लस 3 इन ब्रॅकेट 2a इंटू b स्क्वेअर प्लस b क्यूब। आता इथं मायनस करायचं बघा, मायनस 2a ब्रॅकेट्स क्यूब मायनस मायनस प्लस 3 इन ब्रॅकेट 2a ब्रॅकेट स्क्वेअर b मायनस 3 इन ब्रॅकेट 2a b स्क्वेअर अँड मायनस मायनस प्लस b क्यूब। आता यात अपोजिट साइन वाले चेक करा, अपोजिट साइन कोणाचं आहे बघा बरं जरा, काही दिसतंय ना? हे सेम टर्म आहे, अपोजिट साइन आहे। 2a क्यूब 2a क्यूब, हे कसलं आहे? मायनस, हे कसलं आहे? प्लस। कळालं? हे कटतंय, हे कटतंय। 2 मिनिट वेट करा, आधी माझं समजून घ्या, परत लिहित बसा। आता पुढे तेव्हा ही टर्म जी आहे ना ही आणि ही टर्म, हे दोघांचं चिन्ह कसं आहे? सेम आहे, दोघांचं चिन्ह प्लस आहे, मग यांना कटवायचं नाही, यांची बेरीज होत असते। आता ह्याच्या नंतरची टर्म बघा, ही आणि ही, सांगा चिन्ह कसं आहे? सेम आहे का मूर्ख? अपोजिट आहे, हे प्लस आहे आणि हे कसलं आहे? मग कॅन्सल करायचं, मी तेच सांगतोय, जर चिन्ह अपोजिट आलं की कॅन्सल करायचं सेम टर्मचं। आता लास्ट बघा, बी क्यूब आणि बी क्यूब, चिन्ह कसं आहे? सेम आहे, आता हे कटत नाही, ह्यांची बेरीज होते। आता बेरीज कशी करायची बघा, हे बघा, आता हे खाली लिहू आपण, इट इज इक्वल टू 3 ॲज इट इज, बरोबर। आता 2 चा स्क्वेअर करायचंय, 2a चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर किती होईल? 4a स्क्वेअर आणि b तसंच राहील, ही स्क्वेअर केला। आता ही घ्या, दॅट इज प्लस अगेन 3, इथं काय होईल? इंटू 4a स्क्वेअर b, b क्यूब आणि b क्यूब किती होईल? प्लस 2b क्यूब, b क्यूब आणि b क्यूब बेरजेमध्ये 2b क्यूब होईल। आता इथं उत्तर द्या, 4 त्रिक 12a स्क्वेअर b अधिक 4 त्रिक 12a स्क्वेअर b आणि प्लस काय व्हायलंय? 2b क्यूब। चला 12 आणि 12 किती होतोय? 24a स्क्वेअर b आणि हे प्लस 2b क्यूब, हे तुमचं फायनल आन्सर आहे।